तुमच्याकडे कापूस आहे म्हणून ऐकलं. हो, गेल्या वर्षीचा पण राहिलाय तसा शिल्लक. भाव नाही, काय करायचं? दिवाळी साजरी करायची सांगितली घरोघरी 22 तारखेला, तर या कापसाच्या वातीचा उपयोग ती दिवाळी साजरी करण्यासाठी नक्कीच होईल. हो, पण शेतकऱ्याचं उत्पन्न तर सरकार दुप्पट करणार होतं ना. त्या नुसत्या पोकळ घोषणा आहेत सरकारच्या. कुठे दुप्पट करणार आहे? माझं शिक्षण मी MA इंग्लिश आहे. एम इंग्लिश असून पण तुम्ही हतबल आहेत समजा तिथं शेती. हो. आता शेतात तुम्ही समाधानी आहेत का? शेतात काम करण्यात याच्यात? समाधानी कुठे नाही, पण पोट भरावं म्हणून तर करावं लागतंय. जेवढं येईल तेवढं या आशेने. हो हो. हॅलो, हॅलो. राहुल दादा का? हो हो. राम राम. राम राम. तुमच्याकडे कापूस आहे म्हणून ऐकलं. हो. काय नाही, आम्हाला काही वातीसाठी कापूस पाहिजे होता. दिव्याला वाती नाही का बनवत? दिव्याला वाते हो आहे ना. किती काय? खूप आहे. 100 क्विंटल कापूस पडलेला आहे सगळा. या वर्षी 100 क्विंटल कापूस निघाला का? हो. आणि तुमच्याकडे गेल्या वर्षीचा म्हणून पण ऐकलंय. हो, गेल्या वर्षीचा पण राहिलाय तसा शिल्लक. भाव नाही, काय करायचं? असं आहे का? भाव नाही म्हणून मग यावर्षी का लावला? गेल्या वर्षीला भाव नव्हता म्हणून. म्हटलं वाढेल 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 त्या हिशोबाने, आणि मग लावून लावून लावायचं काय? सगळ्या पिकात तसंच आहे. मग लावायचं आणि मग दोन्ही वर्षाचा कापूस तसाच पडून राहिला. पडून राहिलेला आहे. गेल्या वर्षी काय भाव होता? गेल्या वर्षी सुरुवातीला 9-9.5 पर्यंत भाव होता. 9 पर्यंत. हा. मग तो कमी होत होत 6,000 आला. नंतर 7,500 झाले. मग आता त्याच्यावरच स्थिरावलाय तो भाव. अच्छा, म्हणजे गेल्या वर्षीपासून वाढलाच नाही. वाढलाच नाही. खरं तर काहीतरी 10-15% काही 4-2% का होईना वाढायला पाहिजे होता. वाढायला पाहिजे होता तो. आता यावर्षी काय मार्केट भाव? यावर्षी आता 6,500 तर 6,800 पर्यंत मागणी करतात व्यापारी. बरं. हो. अरे वा. दोन्ही वर्षात मग आता तुम्हाला राहायला जागा राहिली का 2 वर्षाचा कापूस घरात ठेवला तर? राहायला जागा तर नाही, तसेच अडचणीमध्ये. आता काय करायचं मग? विकायला गेलं तर मग कवडीमोल भावाने विकला जाईल तो. हो 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 हो. खर्चही निघणार नाही त्याच्याने. खर्च फिटत नाही. वेचायला काय भाव घेते? वेचायला तो साधारण 10-15 रुपये किलो वेचणी. सुरुवातीचा जो माल असतो तो 10 किलोने वेचला जातो. नंतर जातो किल्ला थोडं समजा, तर मग तो 15-20 रुपये पडून जातो वेचणी करायला. 20 रुपये किलो. बरोबर. पण ते जुना कापूस जर घरात असेल तर त्यानं अंग खाजतं ना माणसाचं? अंग पण खाजतं. मग त्याच्यावर फवारणी वगैरे करून तसंच साठवावा लागतो तो घरात. हो ना. किडे बिडे असतील सगळे हे होत असतील. आणि मग आता विस्तवाला याची त्याची कशी काळजी घेता तुम्ही? विस्तवाला आता आपण चुलीवर बंद करून गॅसचाच वापर करायचा. असं आहे का? मग ते पण खर्चिक पुन्हा. ते पण खर्चिक पुन्हा. बरं, म्हणजे आता 2 वर्षाचा घरात तुमच्या कापूस आहे. तर हो. तुमचं एखादं बोंड जळालं का कापसाचं? नाही, जळाला वगैरे काही नाही, पण सांभाळून ठेवावा लागतो त्याला. सांभाळून ठेवावा लागतो. बरोबर आहे. आणि पूर्वी ज्यावेळेस सहकारी खरेदी विक्री संघ आणि ते खरेदी करायचे ना कापूस, त्यावेळेस गंजा जळायच्या हो. गंजाच्या जिन्यामध्ये आग लावून द्यायचे मुद्दाम. व्यापाऱ्यांच्या भलं. त्यात ग्रेडर नफा कमवतो, कोण जिन मालक नफा कमवतो. त्या गोष्टी. आणि एखाद्या आमदारकीचं म्हणा, एखाद्या कोणाच्या राजकारणाचं ट्रॅक्टर राहिलं तर ते ए ग्रेड बी ग्रेड न लावता सलग भाव मोजला जातो. हो सगळं. हो. आपण तसाच राहतो. आणि आपल्याला किती ग्रेड लावते आता जर नेला आपण तर? आपल्याला 3 ग्रेड लावतील ते. म्हणजे एकाच ओटीतला कापूस आपण ओटी करूनच वेचतो ना आपण. हो ना. एकाच ओटीतल्या कापसाचे 3 ग्रेड केले जातात ना. एकाच शेतातला कापूस, एकाच शेतातल्या कापसाचे, एकाच शेतकऱ्याचे, एकाच ओटीचं एकाच व्यक्तीने वेचलेला पण 3 ग्रेड करते. 3 ग्रेड करतात. हो. म्हणजे कापूस या वर्षी मग समजा अजून विकलाच नाही. पडलेला आहे तो अजून. बरं, जर समजा भावच नाही मिळाला तर काय करणार मग? मग शेवटी नाही लाजे त्याला द्यावं लागेल. आता जेवढे जमतील तेवढं तर करावे लागतील पैसे उभे. बरोबर. विकताना पाणी गिनी मारता का कापसावर? नाही, कारण पाणी मारता येत नाही ना. एवढा दिवस जो साठवला जातो तो कोरडाच कापूस साठवावा लागतो. बरोबर. मग व्यापारी कसं काय पाणी मारून नेते? मग आता व्यापारी, आता खाजगी जिनांवाल्याकडे जेव्हा व्यापार करतो तो त्यांचं चालतं. म्हणजे आपला कापूस ज्यावेळेस पाहतो त्यावेळेस ते कोरडा आहे का कसा बघतो, आहे की नाही?
हा त्याच्यातली सरकी काढून ती चावून बघतेत ओला आहे का कसा. तसं आणि आपण विकला त्यांना की तेच ट्रक मध्ये भरताना पाणी मारून घेऊन जाते. पाणी मारून विकतात ते. बरोबर. कापसाला कमी भाव म्हणजे यावर्षी कपड्याचे भाव घसरलेत का काय? नाही हो, कपडे तर तेच आहेत, महागाई तेवढीच आहे. उलट त्यांचे दिवसेंदिवस वाढत आहे. जो माल फॅक्टरीत तयार होतो त्याची किंमत तर केव्हाच कमी होत नाही, पण जो शेतमाल पिकतो तो दिवसेंदिवस घसरतो, भाव त्याचे कमी असतात. हो. आता DAP ची गोणी घ्यायला म्हटली 1450 रुपयाची आहे. खताची गोणी 10-26 ची बॅग घ्यायची म्हटली ती 1500 रुपयाची आहे. बरोबर. हो. म्हणजे दिवसेंदिवस मजुरी वाढत चालली, खताचे दर वाढत चालले, बी बियाण्याचे दर वाढत चालले, औषधीचे दर वाढत चालले, ट्रॅक्टर मशागतीचे दर वाढत चालले. पण कापूस त्याच्या आहे त्या भावापेक्षा कमी विकला जातोय दरवर्षी. पण शेतकऱ्याचं उत्पन्न तर सरकार दुप्पट करणार होतं ना. त्या नुसत्या पोकळ घोषणा आहेत सरकारच्या, कुठे दुप्पट करणार आहे. अच्छा, दुप्पट म्हणजे बाकीचे प्रोडक्ट जे आहेत त्यांचं दुप्पट झालं, समजा खताचे भाव दुप्पट झाले, बाकीच्या औषधाचे दुप्पट झाले, बियाण्याचे दुप्पट झाले, फक्त मालाचे कमी झाले. हो, मालाचे आणि कापसापासून तयार होणाऱ्या कपड्याचे दुप्पट झाले. शेतकरी त्याच्या कापसाचा भाव केव्हा ठरवू शकत नाही, पण टेक्सटाईल मिल वाला त्याच्या भावचं पटेल त्या किमतीला विकायला तयार असतो तो. राहुल दादा, किती वर्षापासून शेती करता तुम्ही? मी जवळजवळ साधारण 15 वर्षापासून शेती करतोय. मग तुमचं शिक्षण? माझं शिक्षण मी MA इंग्लिश आहे. MA इंग्लिश? हो. बरं. आणि मग MA इंग्लिश असून पण तुम्ही हातबल आहेत समजा तिथं शेती. हो. म्हणजे आपल्या हातातच काही नसल्यामुळे हातबलता येतेच. आता काय आहे शेतात? आता माझा मका आहे, हरभरा आहे, परत ज्वारी आहे आणि गहू आहे. बरं, यावर्षी कुठल्या पिकाला बरं राहील का वातावरण? यावर्षी वातावरण पाहिलं तर मक्याला बरं असू शकतं. बरं, कशामुळं? मक्याचं आता समजा पावसाळी मकाचं उत्पन्न कमी आलेलं आहे यावर्षी. अच्छा, बरं. खरीपचं जे मका उत्पन्न ते कमी आलेलं आहे. आणि यावर्षी मका लागवड पण कमी आहे आता रब्बीमध्ये. बरं. त्यामुळे उत्पन्नाचे दर राहू शकतात एखाद्या वेळेस जास्त. पण मग जर उत्पादन कमी निघालं तर मग सरकार पुन्हा निर्यात बंदी सारख्या काही गोष्टी करतं ना, नाही तर मग आयात करतं बाहेरून. मग आयात करतं. आता जर उत्पन्न कमी, आता कांद्याचेच बघा तुम्ही, कांद्याचे वांदे होऊन गेलेले. हो, वांदे होऊन गेले. बरं झालं. पण हे असं समजा मक्याचं उत्पन्न जर कमी निघालं तर किमान सरकारच्या हे लक्षात तरी येऊ नये, नाहीतर पुन्हा जर त्यांना अशी बुद्धी सुचली तर ते आपल्या त्याच्यावर पण बंदी आणू शकते. हो. म्हणजे खरं तर सरकारपासून लपवूनच पिकवायचे धंदे सुरू करावे लागतील आपल्याला. बरोबर. आता शेतात तुम्ही समाधानी आहेत का? शेतात काम करण्यात याच्यात? समाधानी कुठे नाही, पण पोट भरावं म्हणून तर करावं लागतंय, जेवढं येईल तेवढं या आशेने. हो. म्हणून शेती करतो, नाही तर शेती तर काहीच नाही. किती एकर शेती आहे तुमच्याकडे? आमच्याकडे 19 एकर शेती आहे. बरं. आणि बागायती त्यातली किती आहे? सगळीच बागायती आहे. बरं. मग तुमच्याकडे केळी वगैरे असतात का? केळी असतात, पण मग आता 8 तास वीज मिळते, त्याच्यात पाणी केळीला जास्त लागतं. हो, केळी जास्त लागतं आणि 400 फुटांवर पाणी आता. हो. आणि केळीला पाहिजे तसं पाणी आम्ही देऊ शकत नाही, म्हणून केळीचं लागवड बंद केली. आता हे कापसाचं विकायचं बघा, नाहीतर काय तुम्हाला राहायला पण जागा नाही राहायची. पुढच्या वर्षी तर तुम्ही परत लावणारच ना कापूस? कापूस आता बघू, आता पुढे कापूस मग थोडा कापूस करू, नंतर दुसरं पीक घेऊ काहीतरी त्याच्या. नाहीतर मग कापसाचं काय भाव आता पुढच्या वर्षी काय सांगता येत नाही त्याचे. यावर्षी मागच्या वर्षी कापूस पडून लोकांकडे, शेतकऱ्यांकडे, आता यावर्षी कापूस पडू नये. आता अजून परत पुढच्या वर्षी नाही भाव आले तर अजून पुढच्या वर्षीचा कापूस पडेल, मग खर्च करायचे कसं, जगायचे कसं, राहायचं कसं. हो, सगळ्या अडचणीच्यात. हो. पण चांगलं आहे, म्हणजे आपला भारत प्रगतीच्या दिशेनं वाटचाल करतोय. जर समजा 2-2 वर्षाचा माल आपल्या घरानं अजून तसाच आहे, म्हणजे आपण समृद्ध माणसं इथं. आपण समृद्ध आहे. आपला देश तरी किमान समृद्ध आहे असं म्हणायला हरकत नाही.
समृद्ध नाही हो, समृद्ध कुठे. जेव्हा शेतकऱ्याला त्याच्या हक्काचं शेतमालाला भाव दिला जाईल तेव्हाच तो समृद्ध होईल. आणि भारत हा कृषी प्रधान देश असल्यामुळे शेतकरी जगला तर पूर्ण देश वाचेल, नाही तर मग भारताची अर्थव्यवस्था पूर्णपणे ही शेतीवर डिपेंड आहे. कशाचं? आपल्या भारताची अर्थव्यवस्था तर शेअर बाजारावर आहे. नाही, ते शेअर बाजारावर, पण एकदा जर शेतकऱ्याने पिकवून म्हणजे पिकवणं बंद केलं तर मग कुठे काय राहतं सगळ्यांना. पण आता तुम्ही 2 वर्ष कापूस घरी ठेवून बी तिसऱ्या वर्षी पुन्हा पुढच्या कापूस लावायचा विचार करताच ना. हा, पण मग ती आशा असते ना की या वर्षी नाही बघा, पुढच्या वर्षी नाही बघ, तिसऱ्या वर्षी असं. मग लावणार काय, कुठले पिकं घेणार आपण? समजा आता गव्हाचे जर दर पाहिले तर आजच्या 10 वर्षापूर्वी जो भाव होता तोच भाव आता गव्हाला मिळतोय. बरोबर. हो 10 वर्षापूर्वी. हो. आणि कशाचं उत्पन्न दुप्पट होईल शेतकऱ्याचं? म्हणजे 10 वर्षापासून जर तेच भाव आहे तर उलट म्हणजे शेतकऱ्याच्या उत्पन्नाला एक व्यसन घातलेली असं म्हणावं लागेल, नाही ना? हो. तरी पण असे अगदी पोस्ट ग्रॅज्युएट झालेले तुमच्यासारखे तरुण शेती करतायत आणि देश जगवण्याचं काम करतायत, तर मोठी गोष्ट आहे. राहुल दादा, बोला ना. मला प्राध्यापक डॉक्टर चंद्रकांत कडरे आहेत ना, हा तुमचे जिजाजी, हा, तर त्यांनी तुमचा नंबर दिला होता. मी राजकुमार तांगडे, ॲग्रोवनच्या पॉडकास्टसाठी तुमचा हा कॉल तुमच्याशी बोललोय. आणि बरं वाटलं, तुम्ही मोकळेपणानं तुमची सगळी म्हणजे कहाणीच म्हणायला हरकत नाही, कहाणी सांगितली. जर आली दया तर येईल सरकारला, नाही तर आपलं आता येरी तरी दिवाळीला सगळ्याला वाती करावंच लागतील कापसाच्या, कारण आपल्याला दिवाळी साजरी करायची ना आता. आणि दिवाळी साजरी करायची सांगितली घरोघरी 22 तारखेला, तर या कापसाच्या वातीचा उपयोग ती दिवाळी साजरी करण्यासाठी नक्कीच होईल. चला, तुम्ही बोललात, खूप बरं वाटलं. आणि तुमच्यामध्ये आशा आहे परत लावायची, परत पेरायची, तर हेच खऱ्या शेतकऱ्याचं लक्षण आहे. सर, तुम्ही आमच्या एका शेतकऱ्याच्या व्यथा जाणून घेतल्या त्याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. मी पण स्वतः शेतकरी आहे, म्हणूनच हे तळमळीतूनच येत आहे आपल्या. आणि माहिती आहे, कारण आपण काहीच करू शकत नाही ना, तर आपण फक्त बोलू तर शकतो, तेवढं तरी स्वातंत्र्य आहे आपल्याला. हो, तेवढं तरी स्वातंत्र्य आहे आपलं, फक्त बोलू शकतो आपण कृतीतून काहीच नाही करू शकत. एकमेव सरकारच्या हातात आहे कसं करायचं. हो. आणि हे मामलदे गाव कुठल्या तालुक्यात येतं राहुल दादा? चोपडा तालुक्यात. बरं. ओके. हो. आणि भेटू आपण.